विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील परिवाराकडून विरोधकांची मोट बांधली जात असल्याचा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरेंना पत्रकारांनी विचारला। सोलापुरात गोरे बोलत होते। यावर गोरेंनी उत्तर देताना तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी 100 मतांच्या पुढे जाणार नाही असं सांगत डिवचलं आहे। यावेळी बोलताना त्यांनी सर्व विरोधी पक्षांना आवाहन केलं आहे। बघा नेमकं काय म्हणाले जयकुमार गोरे। तर विधान परिषदेची सर्वत्र चर्चा आहे। आज आपण माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत विमान प्रवास देखील केला, त्याच्यामुळे आणखी चर्चांना उधाण आलेलं आहे। काय प्रतिक्रिया असणार आहे? विधान परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा होणं साहजिक आहे। माझा आज जो विमान प्रवास झाला, सोलापूरला एकच विमान आहे मुंबईवरून यायला, तेव्हा विमानात आम्ही दोघं आलो, त्याची वेगळी चर्चा होण्याची आवश्यकता नाही। परंतु भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत, ते विधान परिषदेसाठी या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत। इच्छुक असणं साहजिक आहे, कारण प्रचंड मेहनतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठं यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आमची संख्या कम्फर्टेबल आहे आणि संख्या कम्फर्टेबल असल्यामुळं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की आमदार होण्याची संधी आहे। त्यामुळं कार्यकर्ता म्हणून त्यांच्या भावना योग्य आहेत। तर भाजपकडे बहुसंख्या आहे, मात्र असं असलं तरी विरोधी पक्षातले नेते, विशेषतः मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते विरोधकांची मोड बांधण्याचा प्रयत्न करतात, सर्वांना एकत्र बांधण्याचे प्रयत्न करतात। होऊ शकेल काही त्यांच्याकडनं? नाही, अगदी मोठ बांधली तरी 100च्या पुढे जाण्याची काही शक्यता दिसत नाही। आपण बघितलं असेल, मी काल मतदानाची आकडेवारी काढली, जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या मताची संख्या 5 आहे आणि MIMची 9 आहे। त्यामुळं मला वाटतं किती मोठी मोठ बांधली तरी काय ते मोठ बांधून काही शक्य होणार नाही। माझी जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांना माझी विनंती आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत, वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये एक नवा आदर्श घालून देऊ आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही करू। त्यासाठी मी वेळ पडली तर सगळ्यांशी चर्चाही करेन, कारण निवडणूक ही आता औपचारिकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटते सोलापूर जिल्ह्याने एक नवीन इतिहास करावा आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी भावना आहे। माझ्यासह अनेक लोकांच्या भावना आहेत।